आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चला तर आपण बघूया ताज्या घडामोडी। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या मुक्तिभूमीत प्रबोधनाचा कार्यक्रम BMA ग्रुप आणि मुक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित केला जातो। खरं तर हा कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश काय? खरं तर 2 मार्च 1930 ते 13 ऑक्टोबर 1935 बाबासाहेबांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला। खरं तर ह्या मंदिरात जाऊन आपले सगळे दुःख संपणार होते असे नाही, किंवा आपले सगळे प्रश्न संपणार होते असे नाही, पण आम्ही माणूस आहोत आणि आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि त्या माणसाप्रमाणे आम्हाला वागणूक मिळाली पाहिजे। त्यासाठी बाबासाहेबांनी काळाराम मंदिरात प्रवेशासाठी प्रयत्न केले, पण अखेर त्या लढ्याला अपयश आले नाही। बाबासाहेबांनी या येवल्याच्या क्रांतिभूमीतनं, त्या मुक्तिभूमीतनं भीमगर्जना केली। मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही। ज्या धर्मात मुंगीला साखर आणि कुत्र्याला भाकर मिळते आणि त्याच धर्मात माणसाच्या सावलीचा विटाळ होतो, त्या धर्मात मी का राहावं, अशी भीमगर्जना करून बाबासाहेबांनी हिंदू धर्म त्यागण्याची घोषणा केली आणि सलग 21 वर्ष विविध धर्मांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माच्या उंजळीत आम्हाला टाकलं आणि त्या दिवसाचं औचित्य साधून खरं तर मुक्ती प्रतिष्ठान आणि BMA ग्रुप यांच्या वतीनं इथं दर्जेदार प्रबोधनाचा कार्यक्रम दिला जातो। खरं तर त्या दिवसापासून आमचं नवीन जीवन सुरू झालं आणि त्याचं औचित्य साधून हा कार्यक्रम केला जातो। जय भीम।